आपका इस प्लेयर का मैच से नवाजे जा रहा है। पहली गेंद का सामना करते हुए 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन कर दिया बैटर रोशन पाटिल। अब स्ट्राइक पर बल्लेबाज विनोद वाटकर है, खुद कप्तान, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। जवाबदारी है, अभी नहीं तो कभी नहीं। जो हारेगा वो इस प्रतियोगिता से बाहर होगा। मुकद्दर का सिकंदर बनना है तो जरूर एक टारगेट सेट करना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम गन वाटर स्पोर्ट्स साकर, स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। टायमिंग लावलेला आहे, लक्षात ठेवा सर्व मॅचचा टाइम लावला आहे आणि आतापर्यंत बहुतेक मॅचेस इन टाइम झालेले आहेत. आपण सुद्धा इन टाइम करायला असं मला वाटते. गोलंदाजीसाठी आपण बघतो पहिले षटक घेऊन सोहम जायनाकवा गोलंदाजीला येतोय. सलामीसाठी रोशन पाटील आणि विनोद वाटकर ही जोडी मैदानात आलेली आहे. सँडी वॉटर स्पोर्ट्स विरुद्ध गन वॉटर स्पोर्ट्स साखर, दोन्ही संघ साखरीतले आहेत. पहिला चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोहोचताच रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता. मागते भजी, बघते भजीने मागते वडा, अशा प्रकारचा खेळ बघायला मिळाला होता. चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. पंचांकडे आशेने बघतायत की चेंडू कदाचित वेस्ट हाईट पेक्षा आहे का जास्त, परंतु पंच दर्शवतात हा चेंडू गुडघ्याच्या सुद्धा आसपास होता, म्हणून निर्धाव चेंडूची सांगता. इस बार जल में डालने की कोशिश सोम जायनाकवा, इस साल काफी फॉर्म में बल्लेबाज। पर सर आपने देखा होगा जयदीप शेखर बना जो एक अच्छे गेंदबाज थे और उसके स्वर्गीय उसकी याद ताजा करते हुए उसी लाइन से गेंदबाजी कर रहे गेंदबाज सोहम जायनाकवा, जयदीप शेखर बना की याद ताजा करते हुए और उसी श्रद्धांजलि के द्वारा यहाँ पर गेंदबाजी करते हुए आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी उद्या त्यांचा सामना सुद्धा आहे. सन्माननीय श्री सागर मेस्त्री यांनी टीम घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्यांनी नाव सुद्धा दिलं आहे स्वर्गीय शेखरपणा पुरस्कृत आई माऊली वर्सोली 11. या ठिकाणी फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, कार्पेटच्या सहाय्याने सीमा रेषा पार, चौकार. इस तरह से समंदर में नैया डुलती है और कोकणी वारा छूटता है तो थोड़ी सी जान ऊपर नीचे होती है. यहाँ पर गेंदबाज की जान ऊपर नीचे हुई और गेंद को बॉर्डर लाइन के पार भेजने में कामयाब विनोद वाटकर. ओहो, फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और इस बार एक गेंद बर्बाद होते हुए बैटर विनोद वाटकर. विनोद वाटकरेकडे मुन्नाभाई सर्व प्रकारचे स्ट्रोक्स आहेत, परंतु आज मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा का प्रयत्न करत आहेत ते मला माहिती नाही. जर तेच स्ट्रोक जर आपण राईटला एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळले असते तरी सुद्धा धावा होऊ शकतात, परंतु यावेळेला चेंडू रडार मध्ये शॉर्ट आर्म पद्धतीचा चेंडू होता. पूल करतोय सक्सेसफुली, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार, षटकार. पर छक्का ना होता तो टीम का स्कोर काफी कम होता. विनोद वाटकर स्ट्रेट ड्राइव खेल रहे, सीधे बल्ले से खेल रहे, छक्के चौवे आ रहे और जब भी स्विच हिट करने का प्रयास कर रहे नाकामयाब हो रहे. तो इसलिए कहते हैं ना विकास सर, जब घी सीधे उंगली से निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता है. और जरूर यहाँ पर 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए सोहम जायनाकवा पहिला चेंडू 1 रन्स गेल्यानंतर 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु जे 2 चेंडू थोडेसे खराब भेटले ना त्याचा विनोदने, म्हणून विनोदच्या नावावर कसा लेबल लागलेला आहे. खराब चेंडूची, चांगल्या चेंडूंना सन्मान दिला जातोय, वाट बघतो चांगल्या चेंडूनंतर आणि खराब चेंडूंची वाट लावतो, अशा प्रकारे विनोदला एक लेबल चिटकवलेलं आहे. तशा पद्धतीची फलंदाजी करावी बघायला मिळते, परंतु आज विनोदला मैदानात 4 षटके पूर्ण थांबवून फलंदाजी करावी लागेल, तरच मात्र गन वॉटर स्पोर्ट्स संघ क्वालिफाईच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतोय. न्यू गेंदबाज लेजेंडरी क्रिकेटर नावेगांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी है, 40+ के खिलाड़ी गैरीनाथ कटोरे, शानदार खिलाड़ी.
और स्ट्रेट ड्राइव रोशन पाटिल सबसे कातिल गौतमी पाटिल, पर आज इस मैदान पर सबसे कातिल रोशन पाटिल। डीजे पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर गैरीनाथ कटोरे का स्वागत करते हुए बैटर रोशन पाटिल। इस बार देखिए कुछ अलग करने का प्रयास, आउटसाइड ऑफ स्टंप। इस बार बल्लेबाज को रखा कि गेंद फाइट होगी, पर ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं है। डॉट गेंद की मोहर लगती हुई स्कोर रुका हुआ 17 रन। ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत। गैनीनाथ कटोरे पुढचा चेंडू थोडासा पुढे टाकतोय, चेंडूला वळवतोय, लालच भरा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, अतिशय चांगला उमदा झेल आणि रोशन पाटीलचा समाप्त होतोय खेळ। अतिशय चांगल्या पद्धतीने पकडला त्या ठिकाणी दुर्वेश किंवा त्यांच्या गणमध्ये संघाचा मालक कोण आलेला असेल तर विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे। मॅच संपल्यानंतर आले तरी चालेल। दुर्वेश आहे का आज? नवीन फलंदाज रितेश पेडवी मैदानामध्ये आपण दाखल होताना बघतोय, धावसंख्या बघतोय, धापळकावर 17 धावांच्या मोबदल्यामध्ये आपण पहिली सलामीची जोडी या ठिकाणी बाद होताना सलामीवीर परत माघारी परतताना बघितलंय। 17 धावा धावफलकावर आहेत, 18 धावांचा। बघूया कशा प्रकारे पुढचा गोलंदाज आपण बघतोय गैनीनाथ कटोरे पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर स्वतःला कमबॅक करून घेतोय, थोडंसं कमबॅक करणं जानता है ये गेंदबाज। अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते, अनुभव कशा पद्धतीने साकारताना दिसतोय गैनीनाथ कटोरे। चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप पडतोय, टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातोय। पंचा या ठिकाणी बघतात, कळवतात आमच्या गुणलेखक शुभम कानमुरीच्या दिशेने इशारा करून इट्स अ वाईट डिलिव्हरी। अवांतर धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। 18 रन स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं रीना भाभी के हीरो जर्सी नंबर 18 केदार साखरकर स्कोर कार्ड पर आते हुए। ओहो, फिर से एक बार वही सेम कॉपी बुक स्टाइल में डालने का प्रयास, पर इस बार गैनीनाथ कटोरे ने अपनी उंगलियों को फेरा और गेंदबाज को बल्लेबाज को यहां पर नचाते हुए डॉट गेंद की मोहर। पण काय होणार आहे माहिती आहे इम्रान भाई, आता मात्र आपल्या अलिबाग तालुक्यामधील जेवढ्या सिमेंटच्या विकेट आहेत ना त्याच्या बाजूला एक एक मातीची विकेट बनवावी लागणार। याच वेळेला चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतो, मारण्याचा प्रयत्न होता पण मिडल ऑफ द बॅट होत नाहीये। चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी डीप मिड विकेटचा किंवा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतात। एका धावसंख्येने धावफलकावर आपण बघतोय 19 धावा लागल्यात, कारण एक महत्त्वपूर्ण म्हणजे मोठे जेवढे लीग आहेत ना तेवढ्या मातीच्या विकेटवर होतात। मग ते सर्वच लीग जवळ फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी सोडली तर मातीच्या विकेटवर खेळवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या खेळाडूंचं पितळ जे आहे ना, खेळामधली जी कमतरता, पितळ म्हणता येणार नाहीये परंतु खेळांमधील उणिवा आहेत ना त्या स्पष्ट दिसून येतात। म्हणून मातीच्या विकेट होणं गरजेचं आहे, नॅचरल विकेट्सवर खेळणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। मातीच्या विकेटवर चेंडू थांबून येत असतो, गोलंदाजाला सहाय्यक ठरत असते। सिमेंट विकेटवर तसा चेंडू कसा टप्पा पडल्यानंतर बॅटवर येतो, त्याच्यामुळे धावा जास्त होतात, फलंदाजाला धावा करणं सोपं जाते। ओहो, इस बार देखिए स्लोवर वन गेंद छोटी डालने की कोशिश की थी, छोटी गेंद थी, उसके ऊपर बड़ा प्रहार करने का प्रयास बैटर विनोद वाटकर, पर आखिरी गेंद भी डॉट जाती हुई। हम देख रहे अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे यहाँ पर तशरीफ लाते, उनके साथ बिट्टू, इनका भी तहे दिल से स्वागत है इस प्रतियोगिता में। कोहली प्रीमियर लीग में जरूर खेलने वाले हैं, उनका स्वागत होगा इस प्रतियोगिता के द्वारा। दौर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। आता मात्र विनोदला चांगलं कमबॅक करावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण समोर मृणाल वर्सोलकर यांच्यासारखा तगडा खेळाडू आहे, त्याच्या समोर जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत। कमीत कमी 40+ किंवा 50+ धावा होणं अतिशय आवश्यक आहे गन वॉटर स्पोर्ट्स शहर संघाला। त्याचप्रमाणे सांडी वॉटर स्पोर्ट्स संघाला जो कर्णधार आहे ना त्याला कॅप्टन्स नॉक करावं लागेल। संघाच्या
वन मॅन आर्मी सारखं खेळायचं तर आहेच, परंतु सोबत संघाच्या इतर खेळाडूंना सुद्धा घेऊन त्याला खेळावं लागेल. मृणाल वर्सोळकरसाठी मी नक्कीच सांगू शकेन की तो एक उत्तम दर्जाचा खेळाडू आहे, परंतु त्याने जे व्यावसायिक खेळाडू खेळतात ना तसा आपल्या समोरच्या खेळाडूवर सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांना समोर सोबत घेऊन चालून त्याने सामना जिंकवण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करायला पाहिजे. कारण मी त्याचा सामना बघितला होता वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. त्याने स्वतःच्यावर विश्वास ठेवला, फक्त समोरच्या खेळाडूचा प्रतिभेवर विश्वास न ठेवता खेळण्याच्या प्रयत्नात काय झालं तर स्वतःसुद्धा लवकर बाद झाला, टेन्शन घेतलं, दबाव घेतलं. पुढचा चेंडू आपण बघतोय, षटकातील पहिला चेंडू. या आयुष बोकाडे चेंडूची गोलंदाजाची जी पद्धत आहे ना थोडीशी वेगळी आहे, थोडेसे गोलंदाजाची ॲक्शनच वेगळी आहे. चेंडू शेवटच्या क्षणाला मलिंगा टाकतोय की का अशा पद्धतीने किंवा पथिराना टाकतोय की अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु चेंडूचा खरोखर टप्पा अतिशय चांगल्या पद्धतीने पडल्यावर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. फलंदाज रितेश पेडवीला अंदाज येत नाही अजूनही फटक्यांचा कशा पद्धतीने फलंदाजी करावी या मैदानामध्ये. ह्या वेळेला चेंडू वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आउट ऑफ द लेग स्टंप पडतोय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या झाली 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जमवण्याची जबाबदारी विनोदला साथ देण्याची जबाबदारी आहे. सिंगल्स घे किंवा मोठे फटके मार अशा पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने एकदम आक्रमक अशा पद्धतीने सजवलेला आहे मृणालने. आहा क्या बात आहे, चेंडू बाहेर पडतोय, बाहेर बॅटचा सिरा लागतोय. यष्टीरक्षक मृणालच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसालतोय आणि फलंदाज रितेश आल्या पावली माघारी जातोय. बॅक टू द पॅव्हेलियन. मास्टर विकास सर, आपने मृणाल वर्सोळकर के बारे में कहा, पर आज गेंदबाज आयुष बोकाडे का जन्मदिन है और ये जन्मदिन का तोहफा देते हुए अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आयुष बोकाडे कमाल की गेंदबाजी, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए और अपने टीम के लिए ये बर्थडे का तोहफा होगा, क्योंकि शानदार गेंदबाजी. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक सर बतलाते हुए नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल 2 विकेटों के नुकसान पर. सूर्या बाबू न्यू बैटर मैदान पर, जबकि मुरुड नांदगांव कोलीवाड़ा से बिलोंग करने वाले इस बार देखिए स्ट्रेट ड्राइव, ऑन ड्राइव करते हुए पर सोम जाए नाकवा. अच्छी फील्डिंग, तब तक 1 रन लेने का मौका. आसमान की बुलंदियों पर नाम हो आपका. हम तो रहते हैं छोटी सी दुनिया में, पर खुदा करे पूरा जहान हो आपका. विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. आयुष बोकाडे अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. कोहली प्रीमियर लीग प्रतियोगिता के द्वारा आपको जन्मदिन की लाख लाख ढेर सारी शुभकामनाएं. ओहो, फिर से एक बार देखिए अच्छी गेंद पर लेग स्टंप के बाहर खंबा उखाड़ने का प्रयास कर रहे थे. गेंद का और स्टंप का कोई यहां पर कांटेक्ट नहीं, वाइड करार करते ऑफिशियल अंपायर. इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 22 रन. विकास सर, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते आयुष बोकाडे यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू काळे आणि विनोद वातकरेची मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होतो. फलंदाज बाद. पोस्ट में यहां पर तशरीफ लाते उनका भी तहे दिल से स्वागत है. वेलकम विष्णूजी, वेलकम. खूप खूप स्वागत आहे तुमचं या कोहली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. परंतु याच वेळेला बघतो काय विनोदने केलं. चेंडू टप्पा पडला होता कुठे, वाईड ऑफ द ऑफ स्टंपच्या पद्धतीचा हा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्याची विकेट्स मात्र स्वतःची गमावून बसला होता. साई साखरकर. आत्ता मात्र साईवर दबाव नाही आहे, मगाशी थोडासा दबाव होता. पेपरला जायचं होतं, 2:25 झाले होते, 2:30चा पेपर होता.
पप्पाचं दडपण, आमचं दडपण, सर्व पेपरचं दडपण. त्याला पेपर महत्त्वाचं वाटत नव्हतं. आपण पेपर लिहिशील तर पुढे जाशील एवढं लक्षात ठेवायचं आहे. अभ्यास आहे तर अभ्यास. आता पेपर कसा लिहिलास हे मात्र रिझल्टच्या दिवशीच संपल, परंतु आता महत्त्वाचा पेपर पुन्हा एकदा चालू होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र त्याला पेपर खराब गेलाय, आतमध्ये नाही कोणतीही शक्का नाही. आल्या पावली माघार जातोय. बॅक टू द गोल्डन डकचा शिकार. NDR नावे रोहा विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर. हर्षद टावरी सॉरी आदर्श सरलेकर आणि अजय चौलकर दोन्ही संघाचे कर्णधार. आदर्श सरलेकर, अजय चौलकर. ए म्हणजे दोघांच्या राशी सेम आहेत. कोण जिंकेल हे कोणच सांगू शकत नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की नाणेफेकीसाठी आपण लगेचच प्रयाण करायचं आहे तिथून. कारण यांच्यातील विजेता संघ जो असेल ना चालू सामन्यातील, तो साईबाबा बोडणी संघासोबत नंतरच्या मॅचमध्ये 2 हात करेल. बघूया कशा पद्धतीने सूर्याची. पंच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते आणि एका धावेवरच संतुष्ट व्हायला लागते. धावसंख्येचा थोडासा रोख आहे ना, तो थोडासा थांबलेला आहे. अतिशय धावा रोखलेल्या 3 षटकांची समाप्ती झाली आणि या षटकात आयुष बोकाडीने काय बघा गोळ बर्थडेचं गिफ्ट दिलेलं आहे. याच दरम्यान विश्वासजी नाकवा यांनी या मंडळासाठी 10,000 रुपयांची भरघोस देणगी दिलेली आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद विश्वासजी. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर मैच धन्यवाद विश्वासजी. आपण या ठिकाणी आमच्या मंडळासाठी भरघोस मदत केल्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहोत. सामना आपण बघतो या ठिकाणी अतिशय चांगल्या रंगतदार अवस्थेमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त धावा काढावे लागतील. आता मात्र सिद्धेश दिवकर आणि सूर्या भुबू आपल्याला या संघात कशासाठी घेतलेलं आहे हे सिद्ध करून दाखवावे लागेल. कारण आपल्याला महत्त्वपूर्ण सामना आहे, त्यासाठी मध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. आणि या मोठ्या प्रीमियर लीग आहेत, कोहली प्रीमियर लीग ही सुद्धा 3 तालुक्यांची असल्यामुळे मोठी प्रीमियर लीग मध्ये गणना. पहिल्या चेंडूवर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. अरे क्या हुआ. मोए मोए हे रामकृष्णम जगन्नाथम प्रेमानंदम. ये क्या हुआ. मोए मोए एक सोपा झेल सुटला जातो त्या ठिकाणी. एक लॉलीपॉप ललवा झेल होता आणि तो हातातून निसटलेला आहे. विराज पेरेकर यांनी चेंडू फिरवला होता. डावखुऱ्या फलंदाजाला फटका मारण्यास प्रवृत्त केलं होतं. 2 धावा मात्र मिळतात हे झेल सुटल्यानंतर. धावसंख्या 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर बुक. 2 धावा काढलेल्या आहेत. 25 धावा रन्स ऑन द स्कोर बुक. गन वॉटर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 25 धावा. या षटकात 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता आउट ऑफ द ऑफ स्टंप. फलंदाज याही वेळेला आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नात. सिद्धेश दिवकरच्या बॅट मधून स्ट्रोक येत नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीत. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 25 रन्स ऑन द स्कोर बुक. जरूर यहाँ पर स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट विराज पेरेकर, अलीबाग के आकाश चिदारिया और उस चिदारिया के ऊपर प्रतिकार करते हुए गेंद जाएगी. अच्छा फील्डिंग, कमाल की फील्डिंग वहां पर फील्डरों के द्वारा. तब तक 1 रन लेने का मौका. स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन 26. बड़े स्ट्रोक लगा रहे हैं बैटर. फिर से एक बार सूर्या भोपी. सूर्या के ऊपर पूरी जिम्मेदारी. नांदगांव कोलीवाड़ा की ये खिलाड़ी आज 3 तहसील को एक साथ लाने का प्रयास करने वाले सम्माननीय रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार के माध्यम से आयोजित की ये प्रतियोगिता कोहली प्रीमियर लीग. और इस बार देखिए
सूर्या के बल्ले से आता हुआ ये बेहतरीन छक्का। इस बार अच्छी गेंद ऑफिशियल अंपायर से गाइड लेते हुए, और इस बार एक षटकाराची आवश्यकता आहे त्यांच्या संघाला, कारण धावसंख्या धावपळकार 33 धावा. आता मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे शेवटच्या चेंडूवर सुद्धा, परंतु नाही. क्या गोलंदाजी करतोय विराज पेरेकर, आपल्या अस्तित्वाला जागतोय. लेग ब्रेक पद्धतीचा हा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. चला सरनेकर, आदर्श सरलेकर आणि अजय चौ यस नाणेफेकीचा कॉल मी बालकृष्ण दर्णगुरुजींना विनंती करतोय की आपण आपले शुभ असते नाणेफेक करायचे. यस बालकृष्ण दर्णगुरुजी सर. सामना 4च षटकांचा असणार आहे, लक्षात ठेवा. जर पुढच्या मॅचला जर कालोख पडणार असेल आणि नाणेफेक व्हायच्या अगोदर जर दोन्ही संघाने सांगितलं तर आपण विचार करू त्या मॅचवर किती षटकांचा खेळवायचा. टॉसविट अजय आदर्श सरलेकर, नावे संघ नाणेफेक जिंकलेला आहे. या क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी सुद्धा स्वीकारलाय. पुन्हा एकदा एनडीआर कोहली किंग नावे रोहा ऑन द टॉस एंड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. विकास सर, पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. 33 रनों का टारगेट सेट किया है इस प्रतियोगिता में. कौन होगा जो इस बार आने वाली टीम के साथ खेलने के लिए तैयार होगा? विनोदला आता काय करावं लागेल, आपला सर्वोत्तम गोलंदाजाला पहिल्या षटकासाठी पाचारण करावं लागेल आणि मृणालवर थोडासा दबाव निर्माण करावा लागेल, कारण मृणाल जर मैदानात राहिला तर हा सामना 2 षटकात सुद्धा संपू शकतो. पण मृणालची जर विकेट काढली तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा जान येऊ शकते. अशामध्ये हे की फॅक्टर आपण बघायला लागेल कशा पद्धतीने विनोदची रचना असणार आहे, कारण त्यांच्या संघाने फलंदाजी करताना पूर्णपणे हराकिरी केलेली आहे. त्यांच्या कोणत्याच फलंदाजाने चांगली कामगिरी केलेली नाही आहे. विनोदने एक हाती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्या सुद्धा अवसानघातकी फलंदाजीने त्याचा घात केला आणि एक विचित्र फटक्यावर मात्र तो बाद झाला. तदनंतर मात्र धावसंख्येचा आकार वाढू शकलेला नाही आहेत. त्यांच्यामध्ये आणखी एक फलंदाज होता चेतन कुलपे नावाची जो खेळाडू आहे ना, चेतन कुलपे नावाचा जो खेळाडू आहे ना, त्याने अक्षरशः क्रिकेटला गाजवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मोठे मोठे लांब लचक कव्हरच्या डीप कव्हरच्या डोक्यावरून सुद्धा मोठे लांब मचक फाडण्याची त्याची हातोटी होती. परंतु काही काळ आपण बघितलं तर नवी मुंबई पोलीस दलामध्ये जॉईंट झाले. तदनंतर त्याने क्रिकेटपासून थोडी दूर केले, परंतु त्याने आणि अंकुश गोंधळे यांनी तिथे सुद्धा क्रिकेटचं धडे गिरवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आज अंकुश गोंधळेंनी सुद्धा पहिल्या मॅचमध्ये बघितलं तर चांगली गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्या 3 चेंडूंवर चांगले 3 चेंडू टाकले, नंतरच्या 3 चेंडूवर थोडासा मार पडला, परंतु आपली चुणूक या मैदानात आज सुद्धा दाखवली या दोन्ही नवी मुंबईच्या पोलिसांनी. परंतु बघूया, आज बॅटिंग तर आलेली नाही चेतनच्या वाट्याला, परंतु कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करताना त्याचा संघ आता मात्र जिंकवावा यांनी, त्यामुळे त्यांच्या कर्णधाराला किंवा त्याच्या गोलंदाजाला प्रोत्साहन देणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सामना लगेच चालू करायचा आहे. फलंदाज मैदानात आलेले आहेत, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. फास्ट करायचा आहे पंच सामना, कारण षटकं जर पटापट झाली नाही तर मात्र पुढची आपली स्पर्धा आहे ना त्यामध्ये थोडासा विलंब होईल. बाकी काही होणार नाही आहे, कारण आज उद्घाटन सुद्धा लवकर झालं होतं. आपलं 10:15 पहिली मॅच स्टार्ट झाली होती, तरी सुद्धा आपला 9वा मॅच आहे, 8वा मॅच चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण आज फास्ट मॅचेस झालेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा बघूया सूर्य देवता कितपर्यंत यश देते ते आपल्याला, कुठपर्यंत पुढचा मॅच. कारण जर सामने जर झाले नाही तर षटकं आम्ही कमी करणार नाही आहोत, तर हा सामना उद्याच्या दिवसात सुद्धा खेळवू शकतो, लक्षात ठेवा. परंतु परवाच्या दिवशी आपल्याला जो संघ राहील त्याला परवाच्या दिवशी लवकरात लवकर 9 वाजता येऊन या ठिकाणी हजर राहावं लागेल, अन्यथा त्यावेळेला मात्र पेनल्टी दिली जाईल आणखी 5 धावांची.
स्ट्राइक पर बैठे विकास सर, ऋषभ गोंदली और नॉन स्ट्राइक पे 360 डिग्री का बेताज खिलाड़ी मृणाल वर्सोलकर. ऋषभ गोंदलेला आपण बघितलं होतं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये अफलातून फलंदाजी केली होती. आपल्या फलंदाजीने सुतारपाडा गावाचं नाव थोडंसं त्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा डोक्यावर काढलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने सुतारपाडा गावाचं नाव त्याने लावलं होतं. चांगलं फलंदाजी केली होती. काय फलंदाजच काय असते, चांगला खेळला तर त्याच्या गावाचं नाव सुद्धा उंच होते. त्यामुळे प्रथम आपल्या गावासाठी, नंतर संघासाठी, नंतर मग जेवढा ओनर्स गुण असेल त्याच्यासाठी खेळत खेळत क्रिकेटचं नाव उंचावत आपलं स्वतःचं नाव सुद्धा त्यामुळे सिद्ध करता येते. अशा प्रकारे तुम्हाला सिद्ध करावं लागत नाहीये. तुमची जी खेळी चांगली होईल ना, जरा पंच फास्ट चालू करायला सांगा त्यांना. सामना हा वेळ वाया घालवणं गरजेचं नाहीये. टायमिंग स्टार्ट नाव. पहिला चेंडू आडव्या बॅटने पुलचा फटका सक्सेसफुल. साई वरतो दर्शक. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारून मनसुबे स्पष्ट केले, परंतु गोलंदाज महेश कटवटे शॉर्टॉम गोलंदाजी अतिशय खराब टप्प्यावर हा चेंडू टाकला होता. आडव्या लेफ्ट हँडेड बॅटर आहे, त्याला मध्ये टप्पा टाकल्यानंतर त्याच्याकडे भरपूर वेळ होता की कशा प्रकारे षटकार ठोकावा. आणि चेंडूचा जो बॉलिंगचा एरिया आहे ना, तो गोलंदाजाला पोषक असा गोळी एरिया आहे. पुन्हा एकदा पायात टाकलेला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखी एक दमदार षटकार. ही जी स्पर्धा दमदार साहेब आमदार साहेब आहेत ना, हे नुसते मॅचचं उद्घाटन करून गेलेले नाही आहेत, तर त्या स्पर्धेचा इतिवृत्त म्हणजे संपूर्ण मॅच गाडीत असले तरी ते मोबाईलवर बघत असतात. लाईव्ह सगळ्या मॅचेस, लाईव्ह डे असो नाईट असो, सगळ्या मॅचेस लाईव्ह बघत असतात ते कोणत्याही ठिकाणी असो. तिसरा लगातारचा हा अतिशय जबरदस्त दमदार षटकार. मुन्ना भाई, महेश कटवटीच्या बॉडी लँग्वेज बघितलं तर अतिशय थकल्यासारखं आज वाटते. तिने चेंडू टाकले ते अतिशय थकल्याप्रमाणे टाकल्यासारखं वाटते. तरी रोज आपण बघतो त्याला सकाळी प्रॅक्टिस करत असतो, अतिशय चांगली मेहनत चांगली घेतोय, परंतु आज मात्र काय व्हायला काय समजत नाहीये. याच मैदानात त्याने नाईटला अतिशय चांगली कामगिरी करून दाखवली होती. यस, नकद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. पर आज आपके कहने से मैं सहमत हूं. उसकी जो एक्टिविटी है, उसकी जो गेंदबाजी करने की शैली है, आज थोड़ी सी थकान दिखाई दे रही है. लाइन और लेन से भटक रहे, कुछ अलग करने का प्रयास कर रहे हैं. वेस्ट साइड भीमर, नो गेंद, उघडा डोले पाणी. चेंडू आहे फ्रीट. आम तो आम गुटलियों के दाम. विकास सर, 19 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्याच षटकात मॅच संपवतोय की का अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. 2च चेंडू झालेत, 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 22 चेंडू, भरपूर चेंडू बाकी आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. काय होणार सामन्यात, वेळ वाचणार का? हा फ्री हिट. क्या पद्धतीने चांगला, अतिशय चांगला चेंडू होता. हा खंबा उद्ध्वस्त करून देणारा होता, परंतु दुर्भाग्य दुसरं काही नाही. जरूर फ्रीट की गेंद न होती ना सर, वो बल्लेबाज आउट होता. और जिस तरह से बीमार आदमी को सलाइन लगाई जाती है, उसी तरह से फ्रीट में इस बल्लेबाज को जीवनदान मिलता हुआ. स्कोर रुका हुआ 19 रन, जबकि ये पहला ओवर प्रगति पर. बचे हुए 21 गेंद, 14 रनों की आवश्यकता है. इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी लाइन और लेन से गेंदबाजी की. आने वाले 3 गेंदों में जो गलती की उसे सुधारते हुए विकास सर, गेंदबाज महेश कटवटे. पर इस बार बहुत देर चुकी है, लेकिन हम देख रहे हैं यहाँ पे अंजुम भाभी के हीरो इमरान बुखारी आज बहुत भाभियों को साथ लाए ही नहीं ये मैच देखने के लिए. फिर से एक बार महेश कटवटे गेंदबाजी करते हुए अपने छोर की अगली गेंद. ओहो, इस बार फिर से आड़े बल्ले से खेल मिडल में वहां पर साई केदार सागरकर
फील करेंगे। एक रन लेने का मौका। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल, भाभी के हीरो, जर्सी नंबर 20 अक्षर पटेल। यस, आत्ता मात्र भाभी आलेल्या आहेत, थोडीशा अंजुम भाभीचे हिरो या ठिकाणी आमच्या समवेत आहेत। भाईजान बुखारी, इम्रान मुन्ना भाई 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे। 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी, टार्गेट आहे 33 धावांचं। मृणाल वर्सोलकर स्ट्राईकवर येतोय। मिस्टर 360 म्हणून ज्याला संबोधलं जातं असा मृणाल वर्सोलकर, ज्याने सुपला शॉट आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये आणले ना, तो मृणाल वर्सोलकर या ठिकाणी मैदानात आपल्याला बघायला मिळतोय। इस बार देखिए हल्के हाथों से सॉफ्ट हैंड से गेंद को ढकेल दिया। एक रन ली, स्ट्राइक अपने पास रखते हुए बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता है। 18 गेंदे 12 रनों की जरूरत। यानंतर होणारा सामना लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। इंडिया कोहली किंग नावे बचे हुए 18 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज विकी इंगले, विकी इंगले इन्हें गेंदबाजी के लिए दावत दी। हमारे साथी कमेंटेटर विष्णु पोसना हमारे साथ ज्वाइन हो गए। धन्यवाद भाईजान। जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असते। 18 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आलेला आहे विकी इंगले आणि स्ट्राइक वर आहे तो म्हणजे मृणाल वर्सोलकर। अलिबागचा सूर्या, पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर सीमापार षटकार। या 6 धावांनी वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा। आता जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे। लवकरात लवकर 7 षटकार मारला तर चांगलं होईल, कारण आपल्याला नेक्स्ट मॅच सुद्धा सूर्यप्रकाशात दिसेल। पुन्हा एकदा बॉलर सज्ज मृणाल साठी। पुढचा चेंडू, हो हो चांगला चेंडू तशाच पद्धतीने खेळून काढलेला आहे। एक धाव तर नक्कीच मिळणार। या एक धावाने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 28 धावा। इंडिया वॉरियर्स में राज संजय आलेकाना भी दिखाई देंगे, एक आइकॉन प्लेयर थलगांव के फरदीन काजी। लव शेठ खेड़ेकर यहाँ से जरूर अपने खेमे में जाते हुए उनका स्वागत है। एक अच्छे क्रिकेट के दर्दी है, स्पॉन्सर है। ओहो, इस बार एलिवेशन, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, विकेट का पतन। फक्त चेंडूला दिशा दिली होती, जास्त जोर मात्र लावला नव्हता आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे ऋषभ गोंधली आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय गैनीनाथ कटोरे। फक्त जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे आणि गैनीनाथ काय करतील पाहूया।
चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. एक धावा तर चोरून काढलेली आहे. एक धावाने वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. आता जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 4 धावांची गरज. आणि स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे सूर्यकुमार यादव. मृणाल वर्सोलकर. ओहो, चांगला चेंडू. तशाच पद्धतीने सामन्याला विजयी करून देतोय तो म्हणजे मृणाल वर्सोलकर. चला नेक्स्ट मॅच. क्षेत्ररक्षण लावून घ्या नावे. एनडीआर नावे. चला वेल घालू नका नावे. तिकडून आले तरी चालेल डायरेक्ट, कारण आपल्याला वेलेचं सदा बंधन आहे. 6:30 वाजलेले आहेत. कमीत कमी आपल्याला 15 ते 20 मिनिटं खेळ दिसेल. लवकर पटापट केला तर तुम्हालाच कालोख होणार नाही.